रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। चित्ताच्या ज्या स्थितीने आज आपल्याला दुःख होतं, ते जर सुख व्हायचं असेल तर चित्ताची स्थिती पालटली पाहिजे. आता चित्ताची स्थिती पालटायची म्हणजे ते चित्त ज्याने ज्याने बनतं त्या गोष्टी बदलल्याशिवाय हे होत नाही. म्हणून चित्ताला होणारं श्रवण, चित्ताला होणारी दर्शनं, आपल्याला बाह्यातकारी ते दर्शनं डोळ्याने होतात, आपल्याला ते कानाने ऐकू येतं, हे आपण समजतो, पण मुळात परिणाम होत असतो तो तिथं जाऊन होतो. म्हणजे एखादं भीषण दृश्य जसं बघितल्यानंतर माणसाच्या खूप काळ ते मनातून जात नाही. जितका हे थोडासा त्याच्यात फरक असा आहे की अशा तऱ्हेची गोष्ट जास्त मनात घुसते किंवा तिचा चित्तात जास्त काळ वास होतो, ती चित्तातून जात नाही असं आपण म्हणतो ना, तसं आहे. पण हेच जर एखादी अत्यंत चांगली गोष्ट पाहिली असेल तर फार काळ टिकत नाही. हा आपण जे चित्त घेऊन जन्मा असा आलो होतो ना श्लोक म्हणतो तो, तसं हे चित्त असंच घेऊन आलेले आहोत की त्याच्यामध्ये सहजपणे हे टिकतं पण हे टिकत नाही. मग आता एकच शक्य आहे की ह्यातली प्रमाणं बदलणं शक्य आहे. चित्तात ज्या गोष्टी जातात त्याच्यातल्या ह्या बाजूला असणं आणि श्रवणामध्ये जास्तीत जास्त सद्ग्रंथ असेल, सत्श्रवण असेल, काय जे करत असेल त्याच्यातलं ते जेवढं म्हणून आपल्याला वाढवता येईल तेवढा एक मार्ग आहे की आज जाणाऱ्या गोष्टी चांगल्याच राहतील, वाईट गोष्टी जगामध्ये राहतील. जगात सत्वरजतमांच्या शिवाय काय झालं नाही, त्यामुळे त्यात राहतील, तर त्या त्याच्या प्रमाणाने काम करतील. पण तमाचं मगाशी सांगितलं तसं तमाचा काळ्या रंगाचा ठिपका आहे, थोडा पुरतो, सगळा पांढरा रंग ते त्याचा नाश करून टाकतं. तर हे करतं, त्यामुळे त्याचं प्रमाण थोडं असलं तरी ते अशा तऱ्हेचं आहे. मग आता चांगल्याचं प्रमाण काळ्यात पांढरं मिसळायला जाऊन त्याचा फार वेळ लागतो, त्याला पांढरा रंग यायला खूप वेळ लागतो, म्हणून साधनेला खूप वेळ लागतो. बाकी काही फार मोठं नाही. हे जे चाललंय हे याच्या संदर्भात चाललंय. आपण जे त्यावेळेला गेल्या गुरुवारी जे पाहिलं, चित्तचिंती गुरुवर. आता हे कसं शक्य आहे मला सांगा, म्हणजे पांढरच झालं चित्त स्वच्छ एकदम, चित्तचिंती गुरुवर. चित्तात विचार आलाच तर चांगला येतो, मी म्हणतो गुरुवर नंतरची गोष्ट आहे, ठीक आहे. एकाग्र झाला तर तिथे गुरूंचाच त्याला आठवण होईल किंवा त्याला सतत चिंतन त्यांचं होईल, त्यांच्या काही गोष्टी आठवतील, तेच चित्तात आठवेल. तर असं व्हायला इतकं चित्तात गेलेलं असलं पाहिजे. मग ते प्रमाण झाले उलटं, एक चित्तानुकूल नाही. त्यामुळे त्याच्यात हे सांगतो तसं की ह्या गोष्टी जास्त ठसतात आणि चांगल्या गोष्टी इव्हॅपोरेट होतात सरळ, म्हणजे त्या टिकत नाहीत. म्हणजे काय करायचं, ही एक बाजूने आपल्याला अडचण आहे. दुसऱ्या बाजूने जे चित्तात आज जात आहे त्याच्यात आठवड्यातनं, सप्ताहातनं, महिन्यातनं एकदा ज्ञानेश्वर महाराज आत येणार. मग आता ते ह्या सगळ्या 29 दिवसाचं काय करणार मला सांगा. तर ते तिथे प्रश्न राहतो. म्हणजे आत येणाऱ्या गोष्टीत उलट झाले, म्हणजे आत येणाऱ्या गोष्टी जर समजा 29 दिवस चांगल्या झाल्या असत्या, सगळ्या सतत कानावर श्रवण पडते, ते सगळं एकदम पारमार्थिकच आहे, काय नामाचंच आहे, काय जे आपलं साधन असेल त्याचं आहे, असं जर समजा दिवसभर चर्चा चालली असेल तर ती जास्त जाईल. पण ती जास्त न जाता तिथं सगळे प्रापंचिक विषय. त्यामुळे बाहेर गेलं तरी प्रपंच, घरात बसलं तरी प्रपंच, बोलण्यात प्रपंच, वाचण्यात प्रपंच, बघण्यात प्रपंच, कुठे म्हणाल तिथे, म्हणजे जे जे म्हणून इनपुट्स आहेत, ज्या ज्या बाजूने आज जाते ते त्या सगळ्या बाजू अशा. आता ही दुहेरी लढाई झाली. बाहेरून येणारं जे आपल्या हातात नाही त्याला काही करता येत नाही, पण जे आपल्या हातात आहे तिथे काहीतरी करता येतं ना. म्हणजे मार्ग तर काढला पाहिजे, आणि ह्या लोकांनी मार्गच काढले, म्हणून असे झालं. चित्तचिंती गुरुवर का, तर मनचंचल अनिवार्य परी रिघाले सद्गुरुवर, चंचल स्थिती गेली दूर ठाई सोनमन झाले. म्हणजे हे गुरु घरी तशा अर्थाने राहिले म्हणून. आता गुरु घरी राहायला काही गुरु शोधायला पाहिजे आणि त्याचं घर शोधायला पाहिजे आणि त्याच्याकडे जागा मागितली पाहिजे आणि तिथं राहिलं पाहिजे, असं काही नाही आहे. आपल्या मनात गुरूंचा वास किती काळ असतो तितका काळ आपण गुरूंच्या घरी असतो असं समजा. गुरूंचा वास, त्यांच्या म्हणण्याचा, बोधाचा वास आपल्या मनामध्ये किती काळ राहतो त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. मग ते त्यांनी केलं
महाराजांचं चाललंय, मन चंचल निवार परी रिघाले सद्गुरु घर, चंचल स्थिती गेली दूर ठाईचं उन्मन झाले. यासाठी लौकिक कष्ट सोडणं सुद्धा आवश्यक आहे. लौकिकातले खरं तर परमार्थ सहज आहे, पण सहज कुणाला आहे? जो नेहमी सहज स्थितीतच वावरला आहे, सहज स्थितीत जन्माला आला आहे त्याला आहे. ज्याच्यावर एवढी ओझी येऊन पडलेली आहेत आणि तो ती वाढवण्याचा पुन्हा प्रयत्न करतोय आपल्याकडून, तर हे त्याला नाही आहे. हे ह्यांना आहे ज्यांच्याकडे चित्त शुद्धच आहे आणि त्याच्यामध्ये आपोआपच शुद्धाचीच ओढ राहते आणि शुद्ध शुद्धाला खेचून घेतं, त्याप्रमाणे त्याचं काम होतं. पण हे असं होत नाही. याचं कारण मन चंचल निवार परी रिघाले सद्गुरु घर. मग आता म्हटलं तसं थोडे लौकिक कष्ट आहेत. गुरुगृह म्हटलं तरी सुद्धा तिथे जाण्याचे कष्ट आहेत. लौकिक दृष्ट्या असेल तर कुठे ते गेलं पाहिजे ना, गडावर गेलं पाहिजे, निंबाळा गेलं पाहिजे, ह्याला गेलं पाहिजे, कुठे ते गेलं पाहिजे. त्याच्याशिवाय ते आपल्या चित्ताला तिथला काहीतरी स्पर्श लागत नाही यासाठी. आता तिथं जाऊन तो लागत नसेल तर आपल्या घरी ते हजरच आहेत. वाङ्मयी मूर्ती श्रीप्रभूची सगळीकडे प्रत्येकाने आपापल्या ग्रंथात शेवटी आपला शिक्का उमटवलेला आहेच की ह्या सगळ्या वाङ्मय मूर्ती आहेत. त्यांच्या सहवासात जरी मनुष्य राहील तरी तिथे राहिल्यासारखा राहील, उलटं कमी कष्टात राहील. तिथे गेल्यावर गरम पाणी मिळते की नाही, बाकीच्या भानगडी किती आहे ती तर आपल्याला. आपलं काय जेवणाची वेळ, ह्याच्या वेळा घंटा वाजली का ती जेवणाची होती का, झाल्याची होती का, जेवण बंद झाल्याची होती का, काय समजा नामात रंगला एखादा आणि समजा त्याला नाही भान राहिला, असलं काय झालं तर त्यामुळे तिथे सुद्धा पुन्हा ते होईलच असं नाही. त्याच्यापेक्षा अधिक सोपा अगदी सरळ मार्ग आपलं त्यांनी काय सांगितले ते सातत्यानं वाचत असला तर तो त्या गुरुगुरी राहिल्यासारखाच आहे आणि तोच खरा गुरुगुरी राहिल्यासारखा आहे अधिक. कारण तिथे ती मर्यादा आहे, कुठेतरी सलकालाच्या मर्यादा आहे. ह्याला मर्यादा कोणाची आहे? आमच्याच चित्ताची. मलाच वाचून कंटाळा आला तर मी वाचणार नाही, हे होऊ शकतं. पण मला वाचून कंटाळा येत नाही, मी पुन्हा पुन्हा वाचतो म्हटल्यानंतर माझं काम होणार. कारण मी पुन्हा पुन्हा चित्तात डोळ्यांनी तेच पाठवतोय, वैखरीने तेच नाम घेतो, तेच कानातून जात आहे. असं जर असेल तर चित्ताच्या स्थितीला अनुकूल करून घ्यायला दोन्ही बाजूनी मार्ग करता येतील. एक बाहेरून आहे, घेऊन आलो नाही, ठीक आहे असू दे, पण निदान एवढं तरी घेऊन आलो की यात काहीतरी फरक आहे आणि ते अधिक चांगलं आहे. अशाश्वताची ओढ नाही, शाश्वताची ओढ आहे, शाश्वताची ओळख आहे, हे तरी काय कमी भाग्य आहे. भौतसुकृताची जोडी इथे आहेच, त्यात काही प्रश्नच नाही. फक्त पुढचं काम कसं, त्यासाठी त्यांनी हे कष्ट घेतलेत. आता ते गुरुच्यासाठी कष्ट घ्यावे लागले त्यांनी ते घेऊन दाखवले असं म्हटलं तरी चालेल. घ्यावे लागले अशा अर्थाने नाही, त्यांनी हे घेऊन दाखवले की एवढे कष्ट केल्यावर मला गुरु मिळाले. आता तुम्हाला बिनकष्टाचे गुरु मिळतात त्यांचं तरी लाभ घ्या. तुम्हाला काय कुठं मुलं पुरून घालून त्याच्यावर काय बसवलेलं नाही आहे, काय केलेलं नाही आहे, काय शीर्षासनं करायला लावले, काही करायला लावलेलं नाही, निंदा मार काही सण करायला लावलेलं नाही आणि तरीसुद्धा तुम्हाला हे करतात. मग हे का करता येऊ नये? तर त्याची तयारी नाही आहे मनाची. श्रवण त्यासाठीच असतं की श्रवणाने हा मार्ग कळतो. महाराज म्हणले वाचून काय होतं? वाचून काय होत नाही. ग्रंथ आपल्या जागी, आपण आपल्या जागी असं होण्याची शक्यता असते. तर तसं होण्याची शक्यता आहे, पण इथं तसं आपली इच्छा असेल तर जे वाचलं ते मला कुठे काय करता येईल त्याचं, हा ज्याला प्रश्न सकाळी पडलेला आहे त्याचा दिवस चाकला जाईल साधनेच्या दृष्टीने. मग ते निघाले गुरुवर. मग काय झालं तर चित्तचिंती गुरुवर. गेल्या वेळा जिथे होतो तिथे बुद्धी झाली स्थिर, चतुर गेला समूळ अहंकार, परमलीनता वाढले. वासना इच्छी चरणरज, तृष्णाधरी सद्गुरु काज, अनन्यपण सहजी सहज गुरुपदी जाहले. आता हे तर खूप वेळा वाचून झालेलं असेल. वासना इच्छी चरणरज, इच्छा आहे तर कशाची इच्छा आहे? वासना इच्छा आहे तर ती काय इच्छिते? चरणरज म्हणजे धूळ होऊन पडावं पायाशी, जे पांडुरंगाच्या पायाशी धुळून पडावं म्हणून जे काय अभंग आहेत किंवा जे काय सगळं सांगितले ते तेवढ्यासाठी की तसं होत पडावं बस. म्हणजे त्याच्यात आपोआपच संतांच्या स्पर्शात येते, त्या पायात स्पर्शातही ते आहे. आणि खऱ्या म्हणजे ज्या अर्थाने उपासना म्हणून म्हणायचे तर आपल्याकडे सत्पुरुषांची वचनच आहेत, आपल्याला सगळी माहिती असतील की खऱ्या शिष्याचं लक्ष त्यांच्या पायांच्याकडेच असतं, चेहऱ्याकडे पाहणारा नव्हे. श्रवणाला बसला आहे तर ठीक आहे, पण एरवी त्याचं लक्ष ज्याचं त्याच्याकडे असतं, तिथेच चरणरज. त्यासाठी ते असावे. वासना इच्छी चरणरज. आता एक वासना घेतली तर ती किती इच्छा करते बाकीच्या, त्याच्यात सद्गुरू चरणरज कुठल्या आले म्हणून सांगा. ते आठवायला लागेल की आठवड्यात नाही एकदा, महिन्यात एकदा, 2 दिवसात काय आठवत असेल तर ते शोधून काढावं लागेल.
तृष्णा धरी सद्गुरु काज. तहान आहे, तहान लागल्यावर माणसाला पाण्याची तहान आहे म्हणून पाण्याची तहान आहे, तर ती पाणी शोधत असते. खरा सच्शिष्य हा गुरुचं काही काम करता येतं का ते शोधत असतो. तृष्णाची सद्गुरु काज, त्यांचं काही काम आहे का, त्यांना काही वस्तू हवी आहे का, त्यातलं काही काय त्यांचं काय बर्थ वाचून दाखवायचं आहे का. आपल्याकडे माहिती आहे गुरुदेवांच्याकडे त्यांना पहिल्यापासून हा प्रकृतीची ते नाहीच, प्रकृतीची नसता 7 वर्षानुवर्षे केले साधनावर्त, ही 20व्या वर्षापासून परिस्थिती अशीच आहे. पण ती शेवटपर्यंत ती कधीही त्यांच्या प्रगतीच्या आड आलीच नाही. कुठं ते ज्या पदावर जाऊन पोचायचे तिथे पोचून उरलेल्यांना त्या पदावर देण्याची त्यांच्या ठिकाणी त्यांचं कर्तृत्व जे आहे ते आध्यात्मिक हे असं आहे. मग असं होऊ शकतं तर त्यांना का नाही हे आढळले, तर त्यांना त्या बाजूला हे आहे, डिक्टेशन घेणारा माणूस आहे, नंतर ते टायपिंग करणारा माणूस आहे, ही सगळी माणसं आहेत, वाचून दाखवणारा माणूस आहे. तर त्यांनी, आणि ते सुद्धा वाचून दाखवणारा म्हणजे काय, पेपर वाचून दाखवणार नाही, दासबोध वाचून दाखवणारा माणूस आहे. तर तो दासबोध वाचून दाखवणारा तो आला, त्यांनी वाचन करायचं तर काय तासभर अर्धा तास, त्यांना जेवढ्या चित्ताला त्याची आवश्यकता आहे तेवढी. कानात काय गेलं पाहिजे, तर हे जायला पाहिजे, याची ती मूर्तिमंत उदाहरण आहेत सत्पुरुष म्हणजे. त्यांच्या कानात काय गेलं पाहिजे, तर कानात तासबोध गेला पाहिजे. आता तो सुद्धा जाताना सुद्धा ते चूजी आहेत, त्यामध्ये ते साधकाला साधक वृत्तीचं ते प्रात्यक्षिक आहे की त्यात सुद्धा काय वाचावं. परत वाचताना सगळे तात्विक विषय आले, पंचप्रलय अमक तमक, की पुढे चला म्हणायचे. गुरुदेव म्हणून पुढे चला, कारण आपल्याला जे महत्त्वाचं आहे अगदी पहिल्या आपल्या मूर्खलक्षणापासून अगदी साधं, तर इथपासून जे महत्त्वाचं आहे तिथे तिथे काम आहे, ते काम आहे ते बघा. त्याच्यातलं काय सांग, आता जो वाचतो आहे त्याच्या कानावर आणायचे पडते. ते ज्या वेळेला कल्याण करतात त्यावेळेला एकाचं नाही अनेकांचं कल्याण करून जातात. महाराजांच्या आपल्या तात्यासाहेबांच्या तोंडून आपल्याला वचन माहिती असेल की आलो एकासाठी पण अनेकांचं काम झालं. आपण सुद्धा कुठेतरी जावं तर आलो एकासाठी पण अनेकांचं काम करून गेलं, तसं काहीतरी जगण्याला अर्थ असावा. आलो माझ्यासाठी आलो, माझं काम झालं, यात काय विशेष केलं, अख्खं जग ते करते. अहो ती झाडं सुद्धा आपलं स्वतःचं काम करतात, त्यांना जगायचं काम आहे, त्यांना फळं फुलं द्यायचं ते काम करता येतं. त्यात मी काय केलं वेगळं, तर मी आलो पण आल्याबरोबर माझ्याबरोबर अजून 10 जणांचं काम करून गेलं. एखादा मनुष्य घरात येतो, तो मदतीला आला असला, त्याला नुसतं चहाचं काम असलं तरीसुद्धा जाता जाता कट्टा बसतो, जाता जाता तांदूळ निवडतो, जाता जाता करतो. असं जर कोणी असेल तर बरं वाटतं की नाही, ऐकून सुद्धा हे बरं वाटतं. करणारे करतील का नाही, माझी ड्युटी नाही म्हणतील, माझं सकाळी माझे संध्याकाळी असं म्हणतील, द्या सोडून. पण जो असं करील की काय आहे का तिथे, तर जाता जाता ते करून जाईल, काय केअर काढून जाईल, जाता जाता 2 केसोने फिरवल्या काम होते. पण तो आता कोणतरी येईलच की वगैरे, आता कोणतरी येईलच शेवटी, ते काय ते तुमच्यासाठी थांबणार आहे का जग, काही जगातलं काही थांबणार आहे का. पण ते खुर्चीत बसून पेपर वाचत जातील पण घरातला केअर नाही काढणार. आता असं असं केलं तर मग हे कसं जाणार आहे. हे जमाव ह्यासाठी ह्या युक्त्या सांगितल्या, ती आलो एकासाठी पण अनेकांचं काम झालं. तसं आलो एका कामासाठी पण जाता जाता 2-4 कामं करून गेलो वाटेल. असे खूप लोक असतात की तुमचं काय काम असं सांगा, मी तिकडे निघालोच आहे आणि करू शकतो. ते लोक कल्याण करून जातात, त्यांना निदान भगवंताचा मार्ग लक्षात आलेला आहे. आता त्यात जर आणखीन पुढे गेला तर त्यांना काय अपेक्षित आहे ते कळेल. तृष्णाधरी सद्गुरु काज, जगाचं काम करावं, जग भगवंतच आहे पण तरीसुद्धा तृष्णाधरी सद्गुरु काज. आता जर तहान लागलीच असेल तर गुरूंच्या कामाची तहान लागली, त्यांचं काही काम आहे का. तत्परतेने हे जे उभे असायचे महाराजांच्या मागे पुढे आपल्याला माहिती आहे. गोपाळराव फडकेंचा उद्योग काय, 9 साली महाराजांकडे आले, ज्यांनी हे लिहिले आणि ज्यांच्यामुळे आपल्यालाही मिळालं. तर काय नाही, सगळं आवरायचं आणि त्यांच्या मागे माळ घेऊन उभं राहायचं. हां, नुसतं नाही उभं राहायचं, मी कामासाठी उभं. हो बरोबर आहे, कामासाठी नाही, ते नामसुद्धा त्यांचंच काम आहे, ते आपलंच काम आहे. त्यामुळे त्यांनी जर हाक मारली तर आपण जवळ असावं यासाठी ते सुद्धा अगदी पुढ्यात जरा बाजूला व्हावं, म्हणजे अशी वेळ येईल असं नाही. ते सुद्धा अहो सेवेत सुद्धा माणसाच्या कौशल्य पाहिजे, त्याला काहीतरी त्याच्यातला भाव असला पाहिजे. त्याचा भाव असला ना की तो एकच बघत असतो की त्याला त्रास होणार नाही, पण मदत मात्र कधीही हजर असेल, त्यानं सेवा केली. मदत कधीही हजर आहे पण अडथळा मात्र कधीही नाही, तो बाजूला. म्हणून गोपाळराव स्वतः बाजूला बुवा, का बाजूला, म्हणून त्यांना रामदासी बुवा म्हणत, ते बाजूला उभे कायम. तसं हनुमंताचं आहे, यांचं आहे, तसं ते बाजूला आपले उभे.
आणि बाजूला उभे आहेत. म्हणून आता मी नाहीतरी मी सेवेसाठी उभा आहे म्हटल्यानंतर आता सेवेचं काम काय, समजा 8 तास ड्युटी काय, 5 तास ड्युटी काय, ते झालं की मग मी आता जपाला जाईल. जप सुरूच आहे. बाजूला उभे आहेत, हातात माळ घेऊन महाराजांच्या मागे उभे असत. असं त्यांचं वर्णन कुठेही आपल्याला सापडेल. प्रत्यक्षात जे होते ते सांगणारे भेटतील. ते तेवढंच काम. आता सदा इच्छी गुरुकाज, पण गुरुकाज म्हणून नाम नाही सोडलेलं आहे, काम चालूच आहे. ते तर त्यांना अत्यंत आवडणारी गोष्ट आहे. आता त्यांना काम सांगायचं झालं तर ह्यांना सांगतील, इकडून तिकडे हिंडतात त्यांना नाही सांगणार, यांना सांगणार. कारण ते माहिती आहे की हाक मारले की हे तर हजर आहेत आणि ते नामात आहेत, तेव्हा त्यांनाच अधिक पुढे नेलं पाहिजे. वर्गात सुद्धा मनुष्य, तुम्ही आता आपल्यात कोणीतरी असेल, शिक्षक वगैरे कोणीतरी असेल, तर त्यांना माहिती असेल, किंवा आपण स्वतः शिक्षणाच्या प्रक्रियेतनं गेलेली माणसं आहोत, तर आपल्याला माहिती आहे की जो अधिक तत्पर आहे शिकायला, किंवा बुद्धिमत्तेनं त्याची तयारी आहे, करण्याची इच्छा आहे, मी म्हणतो बुद्धिमत्तेचा फरक असेल, पण करण्याची इच्छा तळमळ आहे, तर ते त्याला बोलावून बरोबर काय ते सांगतात. काही काम असो, काही एखादी युक्ती असो, एखादा प्रश्न असो, एखादा समजावून द्यायचा असो, काय असो ते त्याला सांगितलं जातं. तसं त्यांचं आहे. म्हणून ते नाम तर घेतातच आहेत. सगळं आवरून सेवेला काम आहे आणि हाक मारली, जरा 5 मिनिटात आलो, थांबा, आपण सेवेला अजून लायक न झालो नाही, आणि हाक मारली की मनुष्य तयार तत्पर असेल, तो खरा गुरुचा सेवक. ते तत्पर आहे. हाक मारली की लगेच सांगा फक्त काय, की महाराजांना काय वस्तू आणून द्यायची, महाराजांना ते महाराज केसरी वाटतात, चष्मा आणून द्यायचे, ठीक आहे, काय त्यांचं असेल ते. अमक्याला बोलावं, लहान टमका निरोप दे, हे आले त्यांच्याकडे बघ, यांची सेवा कर, त्यांना काय ती व्यवस्था दे, जे त्यावेळेचं काम असेल ते. कामात सुद्धा ते मला अमकंच काम, हे खूप आहे आपल्याकडे अडचणी चित्तामध्ये, म्हणून चित्ताच्या ह्या अडचणी येतात. तर त्या होताना आपल्याला त्यांचं काम आहे म्हणून मागे उभे राहिले. सदा इच्छी सद्गुरु काज, तृष्णाधरी सद्गुरु काज, मग अनन्यपण सहजी सहज, मग अनन्यपण सहजी सहज. जेव्हा माझ्यातलं गुरुशिवायचं अन्य गेलं आणि फक्त गुरुच राहिले, तर मग आता अनन्यच झाले की तेवढं व्हावं, एवढं पुरे. चिंतनाला थांबूया. जय जय राम कृष्ण हरि राम, जय जय राम कृष्ण हरि राम, जय जय राम कृष्ण हरि राम, 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 जय जय राम कृष्ण हरि राम, जय जय राम कृष्ण हरि राम, राम कृष्ण हरि राम, राम कृष्ण हरि राम, जय जय राम कृष्ण हरि राम, जय जय राम कृष्ण हरि राम, जय जय राम कृष्ण हरि राम. जानकी वन स्मरण, जय जय राम.